स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशे विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके। हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगानुरुधिरप्रदिग्धान्। अकारण करुणा वर्णालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मंदिराळीच्या कृपाशीर्वादाने स्वामीजींच्या परम अनुकंपेने आपण श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं यथामती चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालो। द्वितीय अध्यायाचं चिंतन चालू आहे आणि 5व्या श्लोकापासून पुढील चिंतन आपल्याला करायचं आहे। आपण गत सत्रामध्ये पाहून आलो, अर्जुन भगवंताशी बोलतोय की ज्यांच्या कृपेने आम्हाला सर्व विद्या प्राप्त झाल्या, अशा द्रोणाचार्य ज्यांनी आमचा सांभाळ केला, असे भीष्म पितामह इत्यादी गुरुवर्यांसमवेत आम्ही लढणं हे योग्य आहे काय? किंबहुना ज्यांच्या कृपेने आम्हाला वर प्राप्त झाले आहेत, त्यांच्याशी जर कृतघ्नपणा आपण केला तर हे योग्य होईल काय? असा कृतघ्नपणा करण्याकरता मी काय भस्मासुर आहे काय? म्हणून भस्मासुराची कथा आपण पाहून आलेलो आहोत। थोडक्यात आपल्याला असं सांगायचं आहे की मानवी जीवन हे कृतज्ञता संपन्न असावं, कृतघ्न जीवन नसावं। ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते। काय आहे या संदर्भामध्ये? महाभारतामध्ये एक 2 चिंतनं आहेत, कृतज्ञता आणि कृतघ्नता। या संदर्भामध्ये मी राजहंसाचं चरित्र सांगून आलो आहे की नाही हे मला नेमकं आत्ता आठवत नाही आहे, आणि यामुळे मी धर्मराजांचं चरित्र सांगतो। काय झालं? धर्मराज ज्या वेळेला यमलोकामध्ये गेले, त्यावेळेला यमधर्मांनी चित्रगुप्तांना सांगितलं की यांचं खातं काढा आणि काय पाप आहे काय पुण्य आहे या सर्वांविषयी सांगा। त्यावेळेला चित्रगुप्तांनी सांगितलं की सर्व पुण्यच पुण्य आहे, परंतु आयुष्यामध्ये एक वेळेला अर्ध सत्य बोलले एवढंच यांच्याकडनं घडलेलं पाप आहे। हे ऐकल्यानंतर धर्मराजाला प्रश्न विचारला की आपणास हे मान्य आहे? त्यांनी सांगितलं होय मान्य आहे, माझ्याकडनं ही चूक झाली आहे। मग धर्मराजांनी सांगितलं याच्या प्रायश्चित्तार्थ आपल्याला नरकांचं दर्शन करावं लागेल, नरकात जावं लागेल। एवढं मोठं ते पातक नाही, परंतु नरक मात्र पाहावे लागतील। धर्मराज म्हणाले ठीक आहे, मी ती शिक्षा स्वीकारण्याकरता तयार आहे। कारण की काय असतं, प्राप्त होणारा जो दंड आहे हा दंड आपल्या शुद्धीकरणासाठी असतो। माणसं
शिक्षा सजा चुकवण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, आपण जर सजा चुकवली तर ती आज चुकते, परंतु कायमस्वरूपीची ती चुकत नसते. उलट भविष्यामध्ये आपल्याला व्याजासह त्याची परतफेड करावी लागत असते. यापेक्षा आपल्याकडनं जर काही अपराध घडला तर त्याचा जो दंड असेल तो दंड आपण लवकर भोगावा, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये जास्त दुःख भोगावं लागत नाही. धर्मराजाने मान्य केलं आणि यमाच्या आज्ञेप्रमाणे यमदूत धर्मराजांना नरक दर्शनाला घेऊन गेले. ते नरक दर्शन करत असताना त्या नरकातल्या दुर्धर यातना पाहत असताना सगळ्यात शेवटी धर्मराजाला एक दृश्य दिसलं. यमदूत काही जीवांचे शरीराचे तुकडे करत होते आणि ते तुकडे कोल्ह्या कुत्र्यांना खाण्याकरता फेकून देत होते. भुकेलेले असलेले कोल्हे कुत्रे त्या मांसाच्या जवळ येत असत. काही पक्षीसुद्धा त्या मांसाच्या जवळ येत असत. परंतु भूक लागलेली असताना सुद्धा ते कोल्हे कुत्रे पक्षी ते मांस खात नव्हते. हे दृश्य ज्यावेळेला धर्मराजांनी पाहिलं त्यांना आश्चर्य झालं आणि त्यांनी यमदूतांना प्रश्न विचारला, हे कोल्हे कुत्रे वगैरे भुकेलेले दिसतात, होय, मग असं असताना हे मांस सेवन का करत नाहीत? त्यावेळेला यमदूतांनी उत्तर दिलं की धर्मराजा, आयुष्यात ज्याने आपल्यावर केलेला उपकार विसरलाय असे जे कृतघ्न आहेत त्या कृतघ्नाचं हे मांस असल्या कारणाने कोल्हे कुत्रेसुद्धा ते मांस सेवन करीत नाहीत. विचार करा, म्हणजे याचा अर्थ की कृतघ्न असलेला मनुष्य किती नीच पातळीला पोहोचलेला असतो. आणि म्हणून अर्जुन भगवंताशी बोलतो की देवा, खरं सांग रे बाबा, आम्ही असं कृतघ्न व्हावं का? नाही. केम बहुना, या पुढे मी असं सांगतो म्हणे, गुरुन हत्वा हि महानुभावान. या श्लोकाचा अर्थ असा, अतिप्रभावशाली गुरूंना न मारून इहलोकी भिक्षान्न खाणं हे देखील श्रेयस्कर आहे. पण तेच या गुरूंना मारून या लोकीच रक्ताने माखल्याप्रमाणे निंद्य असलेल्या अर्थ व काम या भोगांना प्राप्त करून घेणं हे मला योग्य वाटत नाही. अर्थ असा आहे की वेदाध्ययन, सदाचार, तपश्चर्या इत्यादिकांमुळे ज्यांनी काल, काम, इंद्रियादिकांना जिंकलेलं आहे तेच खरे प्रभावशाली महापुरुष असतात. आणि भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे असेच महापुरुष होते. शास्त्रकार सांगतात अशा महापुरुषांनी तर सद्वर्तनच केलं पाहिजे. पण एखादे वेळी जरी चुकून त्यांच्याकडनं अधर्माचरण घडलं तरी सर्व भक्षक अग्नीप्रमाणे त्यांना ते बाधक होत नसतं. अर्थात जे प्रभावशाली असतात त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष मानला जात नसतो. तेजीयसान्न दोषाय वह्ने सर्वभुजो यथा. ज्याप्रमाणे अग्नी सर्वच सेवन करतो, आपण स्वयंपाक ज्या अग्नीवर करतो तो अग्नी आणि स्मशानामध्ये प्रेताला जाळणारा अग्नी एकच आहे, परंतु तो अग्नी तेजस्वी असल्याने त्याच्या ठिकाणी दोष नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे जे तेजस्वी पुरुष असतात ते गुणातीत झालेले असल्या कारणाने त्यांच्या ठिकाणी कोणत्याही दोषाचा संपर्क नसतो. त्यांनी अमुक पद्धतीनेच वागलंच पाहिजे असा त्यांच्याविषयी आपल्याला आग्रह करता येत नसतो. आणि ते सन्मार्गानेच वागत असतात. परंतु कदाचित एखाद्या वेळेला त्यांच्याकडनं अधर्माची साथ दिल्या गेली, अधर्माचरण घडलं तरी ते त्यांना दोषास्पद नसतं, त्यामुळे त्यांना बाधा निर्माण होत नसते. आणि असे जे महापुरुष आहे द्रोणाचार्य, भीष्माचार्य,
यांचा वध करून प्राप्त होणारे भोग हे केव्हाही सुखप्रद होणारे नसल्याने आम्हाला भिक्षान्न सेवन करून राहणं हे अधिक श्रेयस्कर वाटतं. म्हणजे यांना मारून राज्य मिळवण्यापेक्षा भिक्षान्न खाल्लेलं बरं. काय असतं, दुसऱ्याचे तळतळाट घेऊन दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेलं जे सुख आहे ते सुख कधीही आपल्याला सुखी करत नाही. म्हणून नेहमी जे सुख मिळवाल ते दुसऱ्याचे तळतळाट न घेता. म्हणून एक ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे, अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम. म्हणजे दुष्टाकडे न जाता आणि दुसऱ्याचे तळतळाट न घेता जे मिळालेलं आहे ते थोडं जरी असलेल तरी ते भरपूर आहे. आणि दुसऱ्याचे तळतळाट घेऊन दुसऱ्याला फसवून लुबाडून मिळवलेलं भरपूर जरी असेल तरी ते समाधान देणारं ठरत नाही. नेहमी जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. चांगल्या मार्गाने धन संपादन करावं. प्राप्त केलेल्या धनाविषयी आपण उदासीन भावधारण करावा आणि विचारे वेच करी म्हणजे त्याचा विनियोग करत असताना विचारपूर्वक विनियोग करावा. ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये 8व्या अध्यायामध्ये सुद्धा हा गोड विचार आलेला आहे. इति भीतः प्रजाद्रोहात सर्व धर्म विविधया ततो विनशनम प्रागात यत्र देव व्रतो पतत. 7व्या अध्यायामध्ये कुंती मातेने देवाचं केलेलं स्तवन आलंय आणि यानंतर असा विचार त्या ठिकाणी आला आहे की धर्मराज युधिष्ठिरांना भगवंताने सांगितलं की आपण आता राज्यभार स्वीकारा. त्यावेळेला धर्मराज युधिष्ठिर राज्य स्वीकारण्यास नकार देत होते. देवाने प्रश्न विचारला, रे एवढं युद्ध केलंस, विजय संपादन झालाय आणि आता आपण राज्य स्वीकारायला नकार देत आहात, काय कारण आहे? धर्मराजांनी सांगितलं, महाराज हे जे राज्य आहे हे राज्य अनेकांच्या रक्ताने माखलेलं राज्य आहे आणि दुसऱ्याला संताप देऊन त्रास देऊन जे मिळवलेलं आहे ते कधीही आपल्याला सुखी करू शकत नाही. आणि असं असल्यामुळे देवा मला हे राज्य नको आहे. का? इति भीतः प्रजाद्रोहात. प्रजेच्या द्रोहाने धर्मराजा घाबरले. आता खरा प्रश्न असा आहे, गंमत अशी आहे की धर्मराज युधिष्ठिर हे आपल्याला राजा असावेत अशी प्रजेची इच्छा होती आणि म्हणून धर्मराजांनी हे युद्ध करून विजय संपादन केला. जर प्रजेने दुर्योधनाला राजा स्वीकारला असतं तर धर्मराजा युद्ध करायला तयार नव्हते. मग प्रजेची अपेक्षा आहे म्हणून जर धर्मराजाने युद्ध केलेलं आहे तर असं असताना सुद्धा धर्मराज प्रजेच्या द्रोहाने का घाबरले? तर त्याचं कारण असं आहे, धर्मराज विचार करत होते या युद्धामध्ये कुणाचा पती शांत झालाय, कुणाचा मुलगा शांत झालाय, कुणाचे वडील शांत झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर काही घरांचे आधारस्तंभ या युद्धामध्ये समाप्त झालेले आहेत. आणि असं असल्यामुळे अनेकांचे तळतळाट या राज्याला लागलेले आहेत. हे राज्य आपल्याला सुख प्रदान करणार नाही. केवळ या भूमिकेतून धर्मराज या राज्य स्वीकाराला नकार देत होते. जे इथे अर्जुन बोलतो भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान, तोच विचार धर्मराज मांडतात की हे राज्य कसं आहे, हे रक्ताने माखलेलं राज्य आहे. असो, यावरती आता स्वामीजी जे निरूपण करतात त्याविषयीचा विचार आपण करणार आहोत. पाहे सागराते बोलते गंभीर, तोही वरवर दिसे तैसा, परिणभे तैसे द्रोणाचे अंतर, प्रशांत गंभीर असे नित्य. अर्थात देवा
समुद्र गंभीर आहे असं आपण ऐकतो, पण तो देखील जो गंभीर दिसतो तो वरवरच दिसतो. अर्थात त्या समुद्रामध्ये सुद्धा आतमध्ये क्षोभ असतो, म्हणून तर या लाटा वगैरे आहेत. परंतु या द्रोणाचार्यांच्या मनामध्ये क्षोभ उत्पन्न झालेला आम्हाला कधी माहितीच नाही. आपल्याकडे हा नियम पाहायला मिळतो की समुद्र आपली मर्यादा कधीही सोडित नाही. पावसाने कितीही थैमान घातलं तरी त्याची स्थिती विचलित होत नाही, म्हणून त्याला शांत गंभीर असं म्हटलेलं आहे. आणि पाऊस पडला नाही तरी त्याची जलसंपदा आटत नाही. पण असं असूनही पौर्णिमा आणि अमावस्येला सागराला भरती येते. समुद्राच्या दृष्टिकोनातून भरती ओहोटी हे चालू असतं, म्हणजे कमी अधिकपणा आहे. परंतु द्रोणाचार्य मात्र सदा सर्वदा शांतच आहेत. सागराला भरती येते आणि जाते, म्हणजे क्षोभ व्हावा आणि जावा असा त्याचा प्रकार आहे. परंतु द्रोणाचार्यांच्या वृत्तींना हाही क्षोभ माहिती नाही, ठाऊक नाही. पाहता नभासी अंतपार नाही, वरे तया तेही मोजवेल. द्रोणाचे हृदय परिगूढ चांग, सर्वथा अथांग दिसे आम्हा. आकाश हे नित्य आहे आणि अमर्याद आहे. अर्थात त्याची मोजमाप आपल्याला करता येत नाही. परंतु माऊली म्हणतात कदाचित त्या आकाशाचंही आपल्याला मोजमाप करता येईल. पण द्रोणाचार्यांचं हृदय हे अत्यंत व्यापक आणि सखोल आहे. या अभंगामध्ये सर्वांच्या परिचयाचं दृष्टांत देतात. आकाश हे सर्वांना माहिती आहे आणि आकाश माहिती नाही असा माणूस नाही. पण आकाश कसं आहे तर हे सर्वत्र व्यापक आहे. ज्ञानोबरायाने 13व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, आगा आकाश के नाही, हे न रिघेची कवणे ठाई. किंबहुना दुसरं एक प्रमाण आहे, आकाशे सर्वत्र वसावे. आकाश नाही असं आपल्याला स्थान दाखवता येणार नाही. मग आकाश म्हणजे काय तर आकाश म्हणजे केवळ पोकळी आहे आणि ती पोकळी जगामध्ये सर्वत्र व्याप्त आहे. आपण भिंत बांधतो, परंतु त्या भिंतीमध्ये नंतर ज्या वेळेला आपण खिळा ठोकतो तो खिळा आत जातो. याचा अर्थ त्या भिंतीमध्ये देखील आकाश आहे. आकाश अणुरेणूमध्ये सर्वत्र व्याप्त आहे आणि सर्व भूतांपेक्षा हे व्यापक आहे. व्यापक भावाचा विचार करत असताना पंचदशीने असा विचार मांडलेला आहे, पृथ्वीपेक्षा 10 पटीने जल व्यापक आहे, जलापेक्षा 10 पटीने अग्नी व्यापक आहे, अग्नीपेक्षा 10 पटीने वायू व्यापक आहे, वायूपेक्षा 10 पटीने आकाश व्यापक आहे. आणि असं असल्यामुळेच उपनिषदांमध्ये आकाशवत सर्व गतश्च नित्यः असं एक वाक्य आपल्याला पाहायला मिळतं की आकाश सर्वत्र आहे. कितीही आपण एका बाजूला चालत राहिलो तरी देखील अमुक ठिकाणी आकाश संपलं आहे असं आपल्याला सांगता येत नाही. ते निरवधी व्यापक आहे. परंतु आकाश एवढं व्यापक असलं तरी एखाद्या वेळेला त्याचं मोजमाप होईल. पण द्रोणाचार्यांच्या अंतःकरणाच्या थोरवीचं मोजमाप हे कदापिही करता येणार नाही. काळाची या ओघे वज्रही फुटेल, अवीट विटेल अमृतही परिनित्य शांत, ह्याची मनोवृत्ती चळेना कल्पांती क्षोभविता. अर्थात
कालवशात काळाच्या ओघामध्ये वज्रही भंगेल. ईश्वराच्या सृष्टीमध्ये जे जे पदार्थ निर्माण होतात त्या त्या पदार्थांना 3 प्रकारच्या मर्यादा सांगितलेल्या आहेत. कालमर्यादा, देशमर्यादा आणि वस्तुमर्यादा. आणि त्यामुळे जे जे काही निर्माण झालेलं आहे ते चिरंजीवी असू शकेल, दीर्घकाळपर्यंत टिकणारा आहे असं असू शकेल, परंतु कदापि नष्ट होणारच नाही असं मात्र ते कधीही राहणार नाही. वेदांताचा नियम आहे यत् कृतकम तत् अनित्यम. म्हणजे जे जे कार्य आहे, जे जे निर्माण झालेलं आहे ते ते अनित्य आहे. आज न उद्या कधी ना कधी त्याचा नाश हा होणार आहे. मग कदाचित तो स्वतः नाश असेल, कदाचित परतः नाश असेल, कदाचित आश्रयाश्रित नाश असेल, परंतु काळाच्या ओघामध्ये प्रत्येकाचा नाश हा ठरलेला आहे. आणि यामुळे वज्र हे इंद्राचं अस्त्र जरी सर्वांचा नाश करणारा असेल, सर्व शस्त्रांमध्ये ते श्रेष्ठ शस्त्र असेल, तरी देखील काळाच्या ओघामध्ये ते वज्रही भंगेल. अमृत असं आहे की अमृताचा कधीही वीट येणं शक्य नाही. माऊलींनी असं वर्णन केलेलं आहे की एका अमृताच्या सेवनामध्ये सर्व रसांच्या सेवनाचा आनंद प्राप्त होत असतो. असं अवीट असलेलं, त्यानंतर अमर करणारं जे अमृत आहे ते अमृतही कदाचित आंबेल, अमृताला मरण येईल. परंतु द्रोणाचार्यांच्या चित्तात विकार उत्पन्न करण्याचा कसाही जरी प्रयत्न केला तरी त्यांची चित्तवृत्ती ही ढळणार नाही. इथे द्रोणाचार्यांच्या चित्तवृत्तीचा विचार मांडतात, मनोवृत्तीचा. ही याकरता कारण की मनाचा जर आपण विचार केला तर मन हे विकारी आहे. सर्व कर्मांचं अधिष्ठान, सर्व प्रवृत्तींचं अधिष्ठान, आधारस्तंभ आपलं मनच आहे. मनाचा सहयोग नसेल तर मनुष्य कोणतंही कार्य करू शकत नाही. मनाचा सहयोग नसेल तर माणसाला ज्ञानही होत नाही. म्हणून सांख्यशास्त्रामध्ये एक असं चिंतन आहे, वस्तू प्रत्यक्ष समोर उपस्थित असताना सुद्धा आपल्याला त्या वस्तूचं बऱ्याच वेळेला ज्ञान होत नाही, भान होत नाही. वस्तू समोर आहे, प्रत्यक्ष आहे, मग प्रत्यक्ष असताना सुद्धा त्या वस्तूचं भान आपल्याला होऊ नये असं का होतं? तर या संदर्भामध्ये काही कारण सांख्यशास्त्राने सांगितलेत. त्याच्यामध्ये मनो अनवस्थानात हे एक कारण सांगितलंय. थोडक्यात 1-2-4 कारणं सांगून जातो. 8 कारणं सांख्यशास्त्रकारांनी सांगितलेली आहेत. दूरात, सामिप्यात, इंद्रियघातात, मनो अनवस्थानात अशी काही ती कारणं आहेत. अतिदूरात, एखादी गोष्ट अशी असते की जी आपल्या नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे गेली की ती वस्तू असते, प्रत्यक्ष असते, पण तरी देखील आपल्या नजरेची ताकद तेवढी नसल्या कारणाने आपल्याला ती दिसत नाही. कितीतरी उदाहरण आपल्याला सांगता येतील. विमान आकाशामध्ये गेलं ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्याला दिसतं, परंतु त्यानंतर आपल्याला दिसत नाही. अर्थात विमान नाही का? विमान आहे, प्रत्यक्ष आहे, पण आपल्या नजरेची ताकद तेवढी सूक्ष्म नसल्या कारणाने आपल्याला ते दिसत नाही. पण तेच घार वगैरे असे काही जे पक्षी असतात यांना दूरवरपर्यंत दिसतं. त्यामुळे जे आपल्याला दिसत नाही त्यांना दिसतं. अतिदूरत्वात आपल्याला वस्तू प्रत्यक्ष असतानाही दिसत नाही. उदाहरणार्थ दुसरं सांगतो. एखाद्या कागदावरती काही मजकूर लिहिलेला आहे, तो मजकूर आपल्याला वाचायचा आहे, तर एका विशिष्ट अंतरापर्यंत तो मजकूर आपल्याला वाचता येतो. परंतु कागद जर लांब धरला
तर तो मजकूर आपल्याला वाचता येतो का? नाही वाचता येत. का? तर मजकूर आहे कागदावरती, पण दूर झाला त्यामुळे वाचता येईना. ठीक आहे. जसा एखादा पदार्थ प्रत्यक्ष असतो परंतु दूर गेल्यामुळे आपल्याला त्याचं भान होत नाही, त्याप्रमाणे अतिसामीप्यात अतिशय जवळ जरी तो पदार्थ असेल तरी आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ, वरचा मजकूर कागद दूर धरल्याने आपल्याला वाचता येत नाही, तसं तो अगदी डोळ्याला बोबळाला चिकटवला म्हणजे अगदी जवळ धरला तर आपल्याला वाचता येतो का हो? नाही. किंबहुना डोळ्याला सगळं जग दिसतं, परंतु त्या डोळ्याला आपल्या पापण्या दिसतात का? त्या डोळ्यातच घातलेलं काजळ डोळ्यांना दिसतं का? आरशात पाहिल्याशिवाय दिसत नाही. का बाबा? डोळे तर जगाला पाहतात आणि त्याच डोळ्यांमधले घातलेलं काजळ, जवळ असलेलं काजळ त्या डोळ्यांना दिसत नाही. का दिसत नाही? तर अतिसामीप्य, अतिजवळीकपणा. त्यामुळे इंद्रिय घातात त्या विषयाचं ग्राहक जे इंद्रिय आहे त्या इंद्रियाचा जर विघात झाला तरीसुद्धा प्रत्यक्ष समोर असलेला पदार्थ परंतु इंद्रिय घातामुळे आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ, माठ घट समोर आहे परंतु त्या घटाला पाहणारे जे डोळे आहेत यांच्यामध्ये जर विघात निर्माण झालेला असेल तर ज्या डोळ्यांनी रूप पाहायचं त्या डोळ्यांमध्येच पाहण्याचं सामर्थ्य नसेल, अर्थात अंधत्व असेल, आंधळा असेल, तर त्याला पदार्थ प्रत्यक्ष समोर असताना सुद्धा त्याचं दर्शन होत नाही. ज्या कानांनी शब्द ऐकायचा त्या कानांमध्येच श्रवण करण्याचं सामर्थ्य नसेल, अर्थात बहिरा असेल, तर शब्द नावाचा विषय हा प्रत्यक्ष असतानाही त्या शब्दाचं श्रवण घडत नाही. म्हणजे इंद्रिय घातामुळे वस्तू प्रत्यक्ष समोर असताना सुद्धा त्याचं दर्शन घडत नाही. त्याप्रमाणे अनवस्थानात मन जर आपलं त्या कार्यामध्ये नसेल, सहयोगी नसेल, तर तो विषय प्रत्यक्ष असतानाही आपल्याला त्या विषयाचं दर्शन होत नाही. उदाहरण मी आपणास सांगतो. एखादा मनुष्य लिखाण करत असेल आणि त्याचं चित्त लिखाणामध्ये असेल, त्याच वेळेला एखादा दुसरा मनुष्य काही निरोप घेऊन आला आणि त्याने निरोप दिला तर ते शब्द कानापर्यंत येतात, परंतु लेखकाचं मन लिखाणात असल्या कारणाने त्या शब्दांकडे लक्ष नसतं. म्हणून शब्द तर कानावर येतात परंतु त्याचा बोध होत नाही. मग मनुष्य पुन्हा नंतर विचारतो, अहो मगाशी आपण काय बोललात ते जरा सांगा. अरे बहिरा आहेस का? मी तुला तर सांगितला निरोप. हो, परंतु माझं लक्ष आपल्याकडे नव्हतं, त्यामुळे आपण काय बोललात ते मला कळालं नाही. मनुष्य बोलतो की नाही? म्हणजे शब्द कानापर्यंत आले पण त्या शब्दाचा बोध झाला नाही. का झाला नाही? त्याचं कारण आहे मनाचा सहयोग त्या ठिकाणी नव्हता. बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, मुलं चेंडू खेळतात, खेळता खेळता तो चेंडू गवतात वगैरे जातो आणि चेंडू समोर असतो, परंतु याचं मन त्यामध्ये सहयोगी नसतं, त्यामुळे भिरभिर नजर इकडे तिकडे पाहतो. समोर असताना सुद्धा त्याला ती वस्तू दिसत नाही. का दिसली नाही? तर सांख्यशास्त्र आपल्याला सांगतं अनवस्थानात, मन त्या ठिकाणी अवस्थित नव्हतं म्हणून. असं असल्यामुळे मनाला फार महत्त्व आहे. असे प्रत्यक्ष वस्तू असताना त्याचं दर्शन का होत नाही याची 8 कारणं सांगितलेली आहेत. मी 2-4 कारणं आपल्याला सांगून आलो आहे. पुढचे कारणं नंतर पाहूया कधी. सांगायचं तात्पर्य असं आहे, मनाचा सहयोग जर नसेल तर मनुष्य काहीच करू शकत नाही. मनाचा सहयोग नसेल तर त्याला ज्ञानही होत नाही, मनाचा सहयोग नसेल तर त्याच्याकडनं कर्मही घडत नाही. कारण की कोणतीही क्रिया ही पहिले मनात येते, नंतर ती बुद्धीकडे जाते. बुद्धीने शिक्कामोर्तब केल्यानंतर
वाणी, इंद्रिय इत्यादींच्या माध्यमातून ती क्रिया पुढे प्रकट होत असते, असा नियम आहे. मग हा सर्व जर आपण एकंदरीत विचार केला तर मन महत्त्वाचं आहे की नाही? आहे. किंबहुना वेदामध्ये सुद्धा एक सूक्त आहे. त्या प्रत्येक मंत्राच्या शेवटी एक वाक्य आपल्याला पाहायला मिळतं, तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. असं असणारं जे माझं ते मन आहे ते शुभ संकल्प करणारं असावं. कसं मन? ते वर्णन केलंय, जज्जाग्रतो दूरमुदयति. जे जाग आपण असताना कधीही आपल्या जवळ राहत नाही, दूरच असतं. ठीक आहे. तदुसुप्तस्य तथैव एति. झोपल्यानंतर सुद्धा ते मन आपल्या जवळ राहत नाही, ते अज्ञानामध्ये लीन झालेलं असतं. सदा सर्व काळ जे दूर राहतं, परंतु ज्याच्या वाचून मात्र आपण काहीच करू शकत नाही असं असणारं जे मन आहे ते शिवसंकल्प करणारं असावं. जस्मान्नरेते किंचन कर्म क्रियते तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. ते माझं मन शिवसंकल्प करणारं असावं. बर, असं असल्यामुळे मन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते मन विकारी आहे. त्या मनाचं स्वरूप म्हणजे कामसंकल्पादी आहे. म्हणून न्यायशास्त्राने मनाचं लक्षणच असं केलेलं आहे, संकल्प विकल्पात्मकम मनः. बर, त्यातले त्यात पुन्हा ते मन रजोगुणी असल्यामुळे चंचलपण आहे. म्हणजेच मनाच्या ठिकाणी विकार आहे, हा एक दोष आहे. ते संकल्प विकल्पात्मक आहे 2 आणि ते चंचल आहे 3. पण द्रोणाचार्यांचं अंतःकरण कसं आहे? तर या मनाचा जो धर्म आहे त्याच्या विरुद्ध धर्मवान त्यांचं अंतःकरण आहे. आपल्याला एक उन्मनी अवस्था सांगितलेली आहे बघा. उन्मनी अवस्था म्हणजे काय? या संदर्भामध्ये योगशास्त्रानुसार बराचसा विचार आहे, खल आहे. परंतु मला भावलेली आणि माझ्या अभ्यासानुसार सर्व व्याख्यांचा विचार करून सोपी वाटणारी उन्मनी अवस्था म्हणजे अशी, मनाच्या उलट होणे म्हणजे उन्मनी. अगदी सोपी व्याख्या. मनाचा धर्म काय आहे? सुख दुःख. परंतु ज्या मनामध्ये सुख दुःखाचा स्पर्श नाही ती अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. मनाचा धर्म काय आहे? संकल्प विकल्प. पण ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी संकल्प विकल्प नाही त्याच्या पलीकडे जे अंतःकरण गेलेलं आहे ती अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. बर, मनाचा धर्म काय आहे? चंचलता. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. परंतु असं चंचल असणारं अंतःकरण स्थिर झालं, चंचलतेच्या विरुद्ध गेलं, समजायचं ती उन्मनी अवस्था. त्यानंतर मन हे विकारी आहे. अनेक विकार त्या अंतःकरणाच्या ठिकाणी राहतात, परंतु ज्या ठिकाणी विकार नाही असं मन म्हणजे उन्मनी अवस्था. द्रोणाचार्यांचं मन जर पाहिलं तर ते जरी मन आहे तरी इतकी उच्च अवस्था द्रोणाचार्यांची आहे की चालता फिरता ते उन्मनी अवस्थेला प्राप्त झालेले आहे. रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. हे जे ज्ञानोबारायांनी म्हटलेले तशी उन्मनी अवस्था प्राप्त झालेले द्रोणाचार्य. म्हणून द्रोणाचार्यांच्या मनामध्ये त्या शांत स्थितीमध्ये विकार उत्पन्न करायचे म्हटलं तरी त्यांच्या मनाची शांती विचलित होत नाही, विकार उत्पन्न होत नाही. मनोवृत्ती बिघडण्याचा प्रसंग प्राप्त होत नाही तोपर्यंत माणसं शांत असतात. पण जरा का मनाविरुद्ध घडलं की माणसाचं मन संतप्त होत असतं. नेहमी लक्षात ठेवा, विकार निर्माण होण्याकरता हेतू उपस्थित नसताना विकारांवर विजय मिळवणं हे नेहमी सोपं असतं. परंतु विकार निर्माण होण्याकरता हेतू उपस्थित झाल्यानंतर विकारांवर विजय मिळवणं
हे अत्यंत कठीण असतं. आणि म्हणून विकार निर्माण होण्याकरता हेतू उपस्थित असल्यावरही जो विकारांवर विजय मिळवतो, शास्त्रकारांनी त्यालाच खरा धीर म्हटलेला आहे. कालिदास असं आपल्याला सांगतात, विकार हेतौ सती विक्रियन्ते येषान्न चेतांसित एव धीराः. याचे उदाहरण आपल्याला अनेक देता येतील. भक्तवर्य श्री मारुतीराय हे ज्या वेळेला सीतामाईचा शोध घेण्याकरता लंकेमध्ये गेले, त्यावेळेला त्यांनी रावणाच्या अनेक महालातून सीतामाईचा शोध घेतला. आणि तो शोध घेत असताना रावणाच्या अनेक स्त्रियांचं दर्शन त्यांना घडलं. परंतु त्या स्त्रियांच्या दर्शनाने मारुतीरायांच्या अंतःकरणामध्ये तीळ मात्रही विकार निर्माण झाला नाही. हे मारुतीरायांचं असलेलं धीरत्व आहे. आणखी उदाहरण सांगतो. एकाच्या मुलीचा विवाह झाला आणि 1-1.5 महिन्यानेच मुलीच्या वडिलांकडे व्याही आले, म्हणजे जावयाचे वडील आले. आता बघा गंमत कशी असते. मुलीच्या सासरी जर मुलीचे वडील गेले तर हेही व्याहीच, परंतु या व्याह्यांना मिळणारी वागणूक ही थोडीशी दुय्यम दर्जाची असते. परंतु जावयाचे वडील जर आले तर त्या व्याह्यांना द्यावी लागणारी जी वागणूक असते ती थोडीशी वेगळी असते. वस्तुतः का असा फरक करतात देव जाणे. मुलीच्या माहेरी जावयांचे वडील आले, व्याही आले, आणि योगायोग असा की त्या दिवशी एकादशी होती. मुलीचे वडील हे एकादशी व्रत करणारे होते. चहा पाणी झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी व्याह्यांना प्रश्न विचारला, म्हणलं तुमची एकादशी की द्वादशी, म्हणजे उपवासाचं आपण घेणार की भोजन करणार. त्या व्याह्याने सांगितलं आमची द्वादशी असते, आम्ही काही एकादशी करत नाही. आता यांना प्रश्न पडला. दुसरा जर कोणी असता तर त्याला सांगितलं असतं आम्ही वैष्णव आहोत, वारकरी आहोत, एकादशीच्या दिवशी आमच्या घरी तुम्हाला अन्न मिळणार नाही, तुम्हाला उपवासाचं सेवन करावं लागेल. परंतु आता हे जावयाचे वडील आहेत, व्याही आहेत, नुकतंच नवीन लग्न झालेलं आहे, यांना नकार देणं योग्य होणार नाही. धर्मसंकटात सापडला. शेवटी त्यांनी घरामध्ये सूचना दिली, म्हटलं एकादशीचं आणि द्वादशीचं दोन्ही तयारी करा. त्याप्रमाणे घरामध्ये सर्व तयारी झाली. आतनं आवाज आला, सिद्धता आहे. यांनी सांगितलं चला हातपाय धुवा, बसा. त्या व्याह्याच्या पंक्तीला बसलं पाहिजे ना, म्हणून एका भिंतीला व्याह्यांचं पाट, समोर ताट, दुसऱ्या भिंतीला यांचा पाठ, ताट. आता ज्यावेळेला दोघांसमोर ताटं आणून ठेवली त्यावेळेला हे वैष्णव एकदा आपल्या ताटाकडे एकदा त्यांच्या ताटाकडे पाहायला लागले. आपल्या ताटामध्ये गुळ शेंगदाणे. आता उपवासाला काय सेवन करावं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे, त्याचा विस्तार आत्ता मी करत नाही. आणि व्याह्यांच्या ताटाकडे पाहिलं तर पंचपक्वान्नाची ताटं, कुरडया, पापडा वगैरे सगळं. ते पाहिल्यानंतर मात्र मनात राहावे ना, आणि म्हणून यांनी प्रश्न विचारला, पंचांग व्यवस्थित पाहिलं आहे ना, एकादशी एक आहे की दोन आहेत? अर्थ काय कळाला की एकादशी एक आहे की दोन आहे हे विचारावं का वाटलं, कारण की व्याह्याचं दिसणारं ताट, जर ते ताट दिसलंच नसतं तर मनामध्ये हा विचार आलाच नसता. जे शेंगदाणे गुळ होते ते खाऊन शांतच बसले असते. विकार निर्माण होण्याकरता हेतू उपस्थित असताना विकारांवर विजय मिळवणं कठीण असतं. एक पुराणिक बुवा होते आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, त्यांचं पुराण चालू झालं की एक मांजर आपल्या डोक्यावर दिवा घेऊन त्यांचं पुराण होईपर्यंत शांत बसायचं. लोक पुराण ऐकायला नाही, मांजर इतका वेळ शांत बसतं हे आश्चर्य पाहण्याकरता यायचे. एका गावामध्ये गेले, त्यांचं पुराण चालू झालं. सगळे लोक
हे दृश्य पाहण्याकरता आले. त्यामध्ये एक हुशार व्यक्ती आला आणि त्याने ते सर्व दृश्य पाहिलं. दुसऱ्या दिवशी पुराण श्रवणाला येताना तो एक उंदराचं पिल्लू आपल्यासोबत घेऊन आला आणि पुराण चालू झाल्यानंतर त्याने ते पिल्लू मांजरीला दिसेल अशा रीतीने ते सोडलं. त्या उंदराच्या पिलाला पाहिल्याबरोबर मांजरीने डोक्यावरचा दिवा फेकून दिला आणि ते उंदरावर झडप घालण्याकरता पळालं. अर्थ काय कळाला? उंदीर दिसत नाही तोपर्यंत मांजर शांत आहे, परंतु एकदा का उंदीर दिसला की मांजर शांत बसू शकत नाही. विकार निर्माण होण्याकरता हेतू उपस्थित झाला की विकारांवर विजय मिळवणं कठीण. पण द्रोणाचार्य मात्र असे आहेत की विकार निर्माण होण्याकरता हेतू उपस्थित झाला असतानाही त्यांच्या अंतःकरणामध्ये तो विकार निर्माण होत नाही. आपली गंमत जर आपण पाहिली तर आपण स्वतःला शांतीब्रह्म म्हणवतो, विरक्त म्हणवतो, परंतु थोडं का द्रव्य पाहिलं की आपल्या अंतःकरणात लोभ निर्माण होतो आणि थोडं मनाविरुद्ध झालं की लगेच आपला संताप होतो. पण द्रोणाचार्यांचा जर विचार केला तर कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मनाचं स्थैर्य बिघडत नाही, विचलित होत नाही. असे द्रोणाचार्य हे थोर पुरुष आहेत. परिनित्यशांत जे ह्याची मनोवृत्ती चळेना कल्पांती क्षोभविता, माऊलीची माया साच वाखाणी ती परिकृपामूर्ती द्रोणाचार्य. आणि ममतेविषयी जर बोलायचं झालं तर उदाहरण म्हणून आईचंच नाव घेतलं जातं, हे खरं. परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ही ममता मूर्तिमंत आहे. काय? जगामध्ये निर्निमित्त आणि अत्यंत शुद्ध प्रेम जर कोण करत असेल तर त्याचं उत्तर एकच आहे, आई आपल्या मुलावरती करत असते. म्हणून ज्ञानोबारायांनी तर असं म्हटलेलं आहे, किम बहुना धनुर्धरा जो मातेची आये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. आईचं किती प्रेम असतं या संदर्भामध्ये अनेक चरित्र आपल्याला हे माहिती असतील, उदाहरणं माहिती असतील. आईच्या मानाने भाऊ बहीण इत्यादिकांचं जे प्रेम आहे ते कमी दर्जाचं ठरतं, त्यात तरतम भाव असतो. पत्नी प्रेम करते की नाही? करते. बहीण प्रेम करते की नाही? करते. परंतु कुठपर्यंत? तर तुकोबराय सांगतात, जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा, सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने. जोपर्यंत भावाची आर्थिक परिस्थिती अनुकूल असते तोपर्यंत बहीण दादा 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 म्हणते, पण त्याची परिस्थिती जर खालवल्या गेली तर ती बहीण त्याला दादा म्हणत नाही. जर सदा शृंगार भूषण वगैरे इत्यादी प्राप्त होत असेल तर ती कांता पत्नी आपल्या पतीसमोर बहुमानाने लवते, अर्थात त्याला मान सन्मान देते. परंतु त्याच्याकडनं जर अशा प्रकारच्या सुखसुविधा प्राप्त होत नसतील तर ती पत्नी त्याची निंदा करते, त्याचा अपमान करते. असं आहे. सगळ्या जगामध्ये मान्यता जर कुणाला असेल तर धनवंताला आहे. धनवंताला गे सर्व मान्यता आहे जगी. याकरता मी एक उदाहरण सांगून जातो. एका मनुष्याची बहीण श्रीमंत घराण्यामध्ये दिली. नाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे दुर्बळाची कन्या समर्थाने केली. तिला तिकडे वैभव प्राप्त झालं. भावाची परिस्थिती नाजूक होती. भावाने विचार केला की गावामध्ये राहून आपली उन्नती होत नाही आहे, आपण शहरात जाऊन काही व्यवसाय वगैरे करण्याचा प्रयत्न करावा, कदाचित झाली तर तिथे आपली उन्नती होऊ शकेल. म्हणून विचार करून पती पत्नी दोघेही सुद्धा शहराकडे जाण्याकरता निघाले. मार्गामध्ये बहिणीचं गाव लागलं.
बहिणीला भेटावं पुढे जावं या हेतूने बहिणीकडे आले, हातामध्ये गाठोडं वगैरे. बहिणीने दूरवरूनच त्या आपल्या गरीब भावाला पाहिलं आणि सेवकांना सांगितलं, ते जोडपं जे येतं आहे त्यांना वाड्यात येऊ देऊ नका, त्यांची व्यवस्था गोठ्यामध्ये करा. सेवक पुढे आला, यांचं स्वागत केलं, सांगितलं की बाईसाहेबांनी सांगितलं आहे तुम्ही गोठ्यात राहायचं. हे ऐकल्यानंतर त्या भावाला वहिनीला फार वाईट वाटलं. ठीक आहे, गोठ्यात ठेवलं. भोजनाकरता सुद्धा घरामध्ये येऊ दिला नाही, भाकरी वगैरे गोठ्यामध्ये पाठवून दिल्या. अत्यंत वाईट वाटलं आणि अण्णाला नमस्कार करून भाऊ वहिनी हे निघून गेले. त्यांचं प्रारब्ध चांगलं, शहरामध्ये गेले, प्रामाणिकतेने काम करत होते आणि म्हणून अनुकूलता प्राप्त झाली. अल्पावधीतच श्रीमंत झाले आणि आता ती श्रीमंती प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या गावी यावं या हेतूने निघत असताना मार्गामध्ये पुन्हा त्या बहिणीचं गाव लागलं. त्यावेळेला मोटारगाडीमध्ये बसून अंगावरती सुवर्ण अलंकार वगैरे सर्व गोष्टी अनुकूल होत्या. आता तो भाऊ आपल्या पत्नीला म्हणाला, जरा ताईकडे जाऊया म्हणाला. त्यावेळेला त्याची ती पत्नी म्हणाली, अहो ताईंनी आपल्याला केलेला अपमान हा तुमच्या लक्षात नाही काय? तो म्हणाला, ते लक्षात आहे म्हणूनच जायचं आहे. ठीक आहे, तुमची इच्छा. आणि म्हणून त्याने गाडी वळवली, बहिणीच्या वाड्यासमोर गाडी उभी केली. त्या बहिणीने पुन्हा पाहिलं खिडकीतनं कोण आहे, गाडी दारासमोर उभी राहिली आहे. त्या गाडीतनं ज्या वेळेला भाऊ आणि वहिनी उतरताना पाहिले, आता तो लवाजमा पाहिला, त्यांच्या अंगावरचे ते अलंकार वगैरे पाहिले, लक्षात आलं परिस्थिती पालटली, आपल्यापेक्षाही श्रीमंत झालेत. नोकराला पाठवलं आणि आदराने या दोघांना घरात बोलवलं. आता मात्र पंचपक्वान्नाचं स्वयंपाक केला, दोघांना आदराने आग्रहाने जेवायला बसवलं. आता या दोघांनी जेवायला बसल्यानंतर त्या पंचपक्वान्नातील बासुंदीमध्ये बोट बुडवावं, आपल्या हातातील कड्याला लावावं, गळ्यातील साखळीला लावावं, असं चालू केलं. ती बहीण म्हणायला लागली, अरे दादा, अरे असं काय करतोय, जेवण कर की. त्यावेळेला तो भाऊ म्हणाला, अगं ताई, आज जो आमचा हा सन्मान आहे ना, हा सन्मान आमचा नाही आहे, हा सन्मान हा या अलंकाराचा आहे, हा या श्रीमंतीचा आहे. म्हणून ज्याचा सन्मान त्याला देतोय, बाकी आमचा सन्मान काय होता हे आम्ही विसरलेलो नाही आहे, हे आम्हाला माहिती आहे. अर्थात काय कळालं, बहीण प्रेम करते, परंतु त्या बहिणीच्या प्रेमामध्ये तारतम्य असतं. भाऊ श्रीमंत असेल तर बहीण भावावर प्रेम करते, भाऊ जर गरीब असेल तर बहीण भावावर प्रेम करेलच, याची शाश्वती देता येत नाही. एक लक्षात ठेवा, मी हे सर्वांकरताचं उदाहरण सांगतोय असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला काही अपवाद असतात, परंतु प्रायशः जर आपण विचार केला तर संतांनी जे वर्णन केलेलं आहे तेच आपल्याला व्यवहारामध्ये अनुभवायला मिळतं. आईचं प्रेम जे आहे ते निस्वार्थ असतं, बहिणीचं प्रेम स्वार्थी, भावाचं प्रेम स्वार्थी, पत्नीचं प्रेम स्वार्थी, मुलांचं प्रेम स्वार्थी, आईशिवाय अन्य सगळे स्वार्थी, पण मातेचं प्रेम मात्र निष्काम. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. आई कशी असते, आंधळे पांगळे मुके अनर्गळ, परी जीवा परिस बाळ पडिये माते. त्या आईचं बाळ आंधळं असो, पांगळं असो, मुक असो, अनर्गळ असो, कसंही वागणारं असो, बोबडं बोलणारं असो, पण तरीसुद्धा ते बाळ आईला चांगलं वाटत असतं. एकदा एका राजाने आपल्या राज्यामध्ये असं घोषणा केली की आपल्या राज्यातलं सर्वात सुंदर बाळ दरबारामध्ये उपस्थित करा, मी त्याला पारितोषिक देईल. त्यावेळेला प्रधानाने अतिशय काळकुट्ट आणि
ज्याच्या शरीरावर वस्त्र नाही, असं एकदम विचित्र बाळ राजासमोर आणून उभं केलं. ते सांगितलं हे आपल्या राज्यातलं सुंदर बाळ आहे. राजा म्हणाला हे सुंदर बाळ आहे. प्रधान म्हणाला हे तुम्हाला सुंदर वाटत नाही, परंतु याच्या आईला जर आपण विचारलं तर त्याची आई सांगेल की सगळ्या राज्यामध्ये माझंच बाळ सर्वात सुंदर आहे. हे आईचं प्रेम आहे. मुलं आईच्या विरुद्ध वागतात हो, पण तरी सुद्धा आईच्या अंतःकरणामध्ये असलेलं मुलाच्या विषयीचं जे मातृप्रेम आहे ते जात नाही. आणि म्हणून जगद्गुरु शंकराचार्य आपल्या देवी स्तोत्रा म्हणतात, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. कदाचित कुपुत्र होईल परंतु कधीही कुमाता होत नाही. एवढं निरुपमेय मातृप्रेम असलं तरी ते मातृप्रेम माईक असतं. माईक असतं म्हणजे त्यात अत्यल्प लाभांश असतोच. अर्थात आईला त्या मुलांकडनं काही कहीनं थोडीफार अपेक्षा असतेच की नाही. माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती, तुकोबाराय बोलतात. मुलगा आपलं नाव चालवेल, आपल्याला सांभाळेल, एवढी तरी आशा आईला असतेच की नाही. आणि शिवाय आईचं प्रेम हे मुलापुरतं मर्यादित असतं, पण संतांचं गुरुजनांचं मात्र तसं नसतं. त्यांचं प्रेम सर्वांच्या विषयी आणि समान असतं. म्हणून प्रेम किंवा कृपा ही अमूर्त आहे, म्हणजे ती दिसणारी नाही आहे असं म्हणतात. परंतु संत म्हणजे साक्षात प्रेममूर्ती असतात. अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा, अमृतानुभवामध्ये माऊलीने असं वर्णन केलेलं आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात, साधू संत माय बाप जे का दयेचे सागर. आणि असं असल्यामुळे ममतेविषयी उदाहरण जरी जगामध्ये आईचं दिलं जात असेल तरी द्रोणाचार्य म्हणजे मूर्तिमंत कारुण्य आहेत. बर, पार्थ म्हणे की हा दयेचे माहेर गुणांचे भांडार सकळही, देवीची हा अपार विद्येचा सागर, ऐशा परी थोर महात्मा हा. अर्जुन म्हणाला द्रोणाचार्य म्हणजे दयेचे उत्पत्तीचं स्थान आहे, सर्व गुणांचं भांडार आहे आणि अपरंपार भरलेला विद्येचा सागरच आहे. द्रोणाचार्यांच्या ठिकाणी त्याग, विद्या, कळकळ इत्यादी सगळे गुण होते. ते सर्व वेदवेत्यांमध्ये अत्यंत श्रेष्ठ होते. तसेच ते शास्त्रवेत्यांमध्ये श्रेष्ठ होते. आणि भारतीय युद्धातील बहुतेक सर्व क्षत्रिय हे द्रोणाचार्यांचेच शिष्य होते. अशा प्रकारे श्रेष्ठ असलेले द्रोणाचार्य आणि शिवाय आमच्यावर तर यांची अत्यंत कृपा आहे. मग अशा स्थितीत यांचा घात करण्याचं मनात तरी आणता येईल का सांगा बाबा. अर्थात काय आहे, वेदविद्या, शास्त्रविद्या आणि शस्त्रविद्या यात द्रोणाचार्य श्रेष्ठ असल्याने ते शाप देणे किंवा ठार करणे अशा सामर्थ्याने युक्त असे तेजस्वी महापुरुष आहेत. आणि ते महापराक्रमी श्रेष्ठ व सद्गुण संपन्न असून विशेष म्हणजे त्या द्रोणाचार्यांची माझ्यावर कृपा आहे. मग त्यांचा घात करणं हे मला मनातही आणता येणार नाही. ऐसी या तेरणे करून या ठार भोगावे अपार राज्य सुख. आणि अशा द्रोणाचार्यांना युद्धामध्ये मारावं, आम्ही राज्य सुख भोगावं हे प्राण गेला तरी माझ्या मनाला येत नाही. नको नको हे तो नये माझ्या मनात, त्याहुनी जीवना लागो आग. म्हणजे हा विचार अर्जुनाच्या मनाला पटत नाहीये. एवढा तिरस्कार भीष्म व द्रोणाचार्य यांच्या घातासंबंधी अर्जुन दाखवतोय. किंबहुना अर्जुन पुढे म्हणतो, ऐसे हे दुर्घट याहुनी श्रेष्ठ भोग झाले प्राप्त जरी मज, तरी ते जळवत नको त्यांचा संग स्वीकारावे चांग भिक्षा पात्र.
द्रोणाचार्यासारख्यांना मारून राज्य सुखादी भोग हे तृप्ती देण्यास कठीण आहेत, अर्थात असमर्थ आहे। याहीपेक्षा जे अधिक श्रेष्ठ म्हणजे इंद्रपदाधिक असे जे काही पारत्रिक भोग आहेत ते जरी मिळाले तरी द्रोणाचार्यासारख्यांची हत्या करून ते नकोत, त्यापेक्षा भिक्षा मागून राहणं हेच निसंशय चांगलं आहे। म्हणजे राज्य सुखादी यहलोकीचे दुर्धर भोग आणि त्याहीपेक्षा अधिक असलेले स्वर्ग सुखादी श्रेष्ठ भोग तेही मला नको, त्यापेक्षा भिक्षा मागणं बरं, पण यांची हत्या नको असं अर्जुन सांगतोय। किंवा देश त्याग करून जावं किंवा पर्वतांच्या गुहेचा आश्रय करावा, परंतु यांच्यावरती शस्त्र धारण करू नये। भीष्म द्रोणाचार्यांवरती शस्त्र प्रहार करण्यापेक्षा गुहेत जाऊन राहील। जेव्हा अर्जुन युद्धासाठी मदत मागण्यासाठी गेला, दुर्योधन गेला, त्यावेळेला भगवंताने सुद्धा न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार अशी प्रतिज्ञा केली। अर्थात हा भगवंताचा शस्त्र संन्यासच आहे की नाही। जसा भगवंताने शस्त्र संन्यास केला तसा अर्जुनाने पण या ठिकाणी शस्त्र संन्यास केला। अर्जुन स्पष्ट रीतीने म्हणतोय, परी आता केला निर्धार अंतरे, शस्त्र ह्यांच्यावरी धरू नये। पण देवाचा शस्त्र संन्यास हा विचारपूर्वक आहे आणि अर्जुनाचा शस्त्र संन्यास हा मात्र मोहातला आहे। या अर्जुनाच्या शस्त्र संन्यासामध्ये ऐहिक आणि पारलौकिकाची हानी आहे, म्हणून देवाला तो मान्य नाही। माऊली बोलून आलेत, असा जर मोह धरला तर असलेली प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल, म्हणून अर्जुनाची ही भूमिका योग्य नाही। प्रभो नव्या तीक्ष्ण धारेच्या बाणांनी ह्यांच्या मर्मस्थानी प्रहार होणं, देवा नव्या पाजळलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर आघात करून त्या रक्तात बुडालेले जे भोग आहेत ते राज्य सुख आम्ही भोगावं काय? एक लक्षात घ्या, माणसाला भोगाची व सुखाची गरज आहे, पण ज्या साधनांनी ते मिळवायचे ते साधन सुद्धा शुद्ध असले पाहिजे। अर्थात दूध पवित्र आहे, मान्य आहे, पण ते सेवन करण्याकरता भांड स्वच्छ असलं पाहिजे। चोरी किंवा हत्या करून हे भोग प्राप्त होतात, पण त्याने निंदा होते व अधोगती प्राप्त होते। म्हणून भोग मिळवावे, परंतु चांगल्या मार्गाने मिळवावे। त्याप्रमाणे राज्य हे अन्य मार्गाने सुद्धा मिळवता येऊ शकतं, त्या चांगल्या मार्गाने मिळवावं। पण या भीष्म द्रोणांच्या रक्ताने माखलेलं राज्य भोग आम्हाला नको, अशी महत्त्वाची बाब सांगतो। आणि ते भोग मिळवून तरी काय करायचं? रक्ताने माखलेले ते भोग सेवन कसे करावे? आणि म्हणून देवा तुझा जो युक्तिवाद आहे तो मला पसंत नाही। करीसी युद्धाचे तुझे समर्थन, पटे ना ते जाणं ह्याची साठी। अर्जुन भगवंताला म्हणतो, तू आत्तापर्यंत जो मला उपदेश केला तो मला पटत नाही, कारण की यामध्ये ऐहिक आणि पारत्रिकाची हानी तर आहेच, पण जगाकडूनही मी निंद ठरेन। आणि म्हणून मला वाटतं की गुरु आणि पितामह यांच्या रक्ताने माखलेलं राज्यसुख मला नको। बघा कशी गंमत आहे, अर्जुन देवाला सांगतोय की तुझं म्हणणं मला पटत नाही, आणि ऐसे तिये वेळे बोलिला अर्जुन म्हणे अवधान दे देवा। अर्जुन असं म्हणाला, कृष्ण ऐक, परंतु हे भाषण ऐकून हे भगवान कृष्णांच्या मनाला ते रुचलं नाही। अर्थात असं आहे, अर्जुनाचा विचार हा भगवंताला पटला नाही, कारण अर्जुन खालच्या भूमिकेवर होता तर आणि भगवान उच्च भूमिकेवर होते। असं आहे, उच्च भूमिकेवरचे विचार आपल्याला पटण्यासाठी आपल्याला पहिले उच्च भूमिकेवर जावं लागतं, आणि त्या भूमिकेवरून ते विचार पाहिले तर ते विचार आपल्याला योग्य दिसत असतात। काय झालं, एक मनुष्य
जमिनीवरती होता त्याने घोडा पाहिला आणि एक मनुष्य उंच डोंगरावर होता, तिथून त्याने पण तो घोडा पाहिला आणि असे दोघं जण एकमेकांना भेटल्यानंतर दोघांनी सांगितलं, अरे आज मी घोडा पाहिला. तो म्हणला, अरे वा, मी पण घोडा पाहिला. बरं, कसा असतो घोडा? तो म्हणला, अरे वा, घोडा इतका मोठा होता, आपल्या उंचीपेक्षा उंच होता. तो म्हणला, खोटं बोलतो. तो म्हणला, अरे काय खोटं काय बोलणार त्यात, खरंच सांगतोय. तो म्हणला, नाही, मी पण घोडा पाहिला, कुत्र्यासारखा होता म्हणला. हा म्हणला, शक्यच नाही. आता कोणीतरी खोटं बोलत होतं का? कोणीच खोटं बोलत नव्हतं, दोघंही बरोबर होते. याने घोडा खालनं पाहिला म्हणून तो घोडा आपल्या उंचीपेक्षा उंच दिसला, परंतु उंचीवरनं जर तो घोडा पाहिला तर तो घोडा कुत्र्यासारखा लहानच दिसणार आहे. अर्थात उच्च भूमिकेवर जाऊन जर आपण ते विचार पाहिले तर आपल्याला बाकीचे विचार हे क्षुद्र वाटत असतात. अर्जुन खालच्या भूमिकेवर होता आणि भगवान उच्च भूमिकेवर होते, म्हणून भगवंताचे विचार अर्जुनाला पटेना आणि अर्जुनाचे विचार भगवंताला पटेना. फरक काय होता दोघांमध्ये? अर्जुन हा अज्ञानी साधक होता आणि भगवान सिद्ध आणि ज्ञानी होते. अर्जुन अज्ञानी आहे, भगवान ज्ञानी. अर्जुन साधक आणि भगवान सिद्ध, हे दोघांमध्ये अंतर आहे. म्हणून दोघांच्या मनस्थितीमध्ये सुद्धा जमीन आसमानाचं अंतर होतं. अर्जुनाच्या ठिकाणी मोह स्नेह होता, तर भगवान निर्मोह निर्मम होते. बघा गंमत कशी आहे. लोकसंग्रहासाठी देवाने अर्जुनाकडून कुलाचा वध करविला आणि स्वतःवर पाळी आली तेव्हा त्यांनी आपणहून यादव कुलाचा नाश केला. नाथ महाराजांनी वर्णन लिहिलेलं आहे, यादवांचा पोर एक गोप्या भला, तोही बहुतची खेळ खेळला रे, लहान थोर अवघी मारिली, खेळची मोडून गेला रे. या संदर्भामध्ये बराचसा विस्तार आहे, परंतु तो विस्तार मी आता या ठिकाणी मांडत नाही. देवाने जर ठरवलं असतं ना की यादवांना झालेला शाप हा नष्ट करायचा, तर भगवंताने केला असता, शक्य होतं. परंतु देवाने मात्र तसा विचार केला नाही. किंबहुना आपल्या मुलांकडनं ऋषींचा अवमान व्हावा आणि ऋषींनी या मुलांना शाप द्यावा, ही सुद्धा देवाचीच इच्छा. देवानेच हे सर्व घडवलं. म्हणजे अर्जुनाकडनंही कुलाचा वध करविला, स्वतः देखील ऋषींना शाप देण्यास प्रवृत्त करून ते कार्य करून घेतलं. म्हणून गीतेमध्ये कर्माचा कायदा कडक आहे. त्यात अवास्तव दयेला अजिबात वाव नाही. प्राप्त कर्म हे प्रत्येकानं केलंच पाहिजे असं देवाचं मत असल्यामुळे प्राप्त कर्म टाकून जाण्याची अर्जुनाची भाषा ही देवाला पटली नाही. का पटली नाही? याला काही कारण आहेत. पहिला, जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर एक, पृथ्वीचा भार नष्ट होणार नाही. 2, धर्माचा मान वाढणार नाही. 3, दुष्टांना त्यांच्या कर्माचं प्रायश्चित्त मिळणार नाही. 4, श्रीकृष्णांना भक्तांची सेवा करण्याचा मान व योग भगवंताला आला नसता. आणि 5, जर अर्जुनाने युद्धाचा परित्याग करण्याची भाषा केली नसती तर गीता अवतरली नसती. अर्जुनाचा मोह गेला नसता, जगदुद्धार झाला नसता, साधूंचा मान राहिला नसता, धर्माचं साम्राज्य झालं नसतं, दुर्योधनादी जिवंत राहिले असते, तर दंभ, दर्प, क्रोध, लोभ, द्वेष, अहंकारादी विकारांचं साम्राज्य माजलं असतं. भीष्माकडून धर्मराजाला ज्ञान प्राप्त झालं नसतं. अशी अनेक कारणं आहेत आणि म्हणून अर्जुनाचं म्हणणं हे देवाला अजिबात रुचलेलं नाही. ऐकोणी ते नाही देवासी मानले, तेने मन भ्याले पार्थाचेही, म्हणून तो पुन्हा
म्हणे दया घना काहो चित्त द्याना माझ्या बोला. आणि हे पाहून अर्जुन घाबरला आणि पुन्हा बोलू लागला की भगवंता माझ्या या बोलण्याकडे लक्ष का देत नाहीस. अर्थात अर्जुनाने आतापर्यंत आपली बाजू आग्रहाने मांडली, परंतु भगवान बोलेच नात. त्यांच्या मुखावरही याचा काही परिणाम झालेला दिसेना. त्यावरून अर्जुनाला वाटलं की आपलं काहीतरी चुकत असावं, म्हणून तो मनात जरा कचरला. आणि सत्याचे वाली ज्ञानघन असे भगवान, त्यांना आपलं म्हणणं पटत नाही असं दिसतं, तेव्हा आपल्याच विचारात काही दोष असावा याची अर्जुनाला जाणीव झाली. आणि म्हणून तो देवाला पुढच्या चिंतनामध्ये बोलायला लागला, देवा जे काही निके असेल ते आता मला सांगा. म्हणून असं आहे, प्रथम मनुष्याला अज्ञानाचं अज्ञान असतं आणि नंतर त्याला त्या अज्ञानाचं ज्ञान होतं. आणि ज्यावेळेला त्याला अज्ञानाचं ज्ञान होतं त्यावेळेला तो ते जाणण्यासाठी प्रयत्नशील होतो. उदाहरणार्थ, रोग्याला रोग झाला हे प्रथम कळत नाही, पण वैद्याकडून कळाल्यानंतर तो जागा होतो आणि उपचार करू लागतो. त्याप्रमाणे अज्ञानाचं ज्ञान झाल्यानंतर मनुष्य हा साधक आणि मुमुक्ष होतो. आता अर्जुन साधकाच्या अवस्थेमध्ये आला आणि तो भगवंताशी बोलतो, न चैतद विद्महा कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वानो जययुः यानेव हत्वान जिजी विषामस्ते वस्तुता प्रमुखे धार्तराष्ट्राः. या श्लोकापासूनचे पुढचे 2 श्लोक जे आहेत हे साधकाच्या भूमिकेतून अर्जुन भगवंताशी बोलतो याचा विचार पुढील सत्रामध्ये. आत्ताचं हे वाक्य पुष्प स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी पूर्णविराम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.